GR बद्दल संभ्रम असल्यास माझ्याशी चर्चा करावी। GR मध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, मात्र काही बदल सुचवल्यास होतील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट लागू करण्याबाबत चर्चा करायची आहे। प्रक्रियेमध्ये जास्त वेळ जाऊ नये म्हणून काही बदल करायचे आहेत, जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया। हैदराबाद गॅझेटमधल्या पुराव्यांनुसार खऱ्या कुणब्यांना दाखले मिळणार, कोणालाही खोटेपणा करता येणार नाही, मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। सरकारच्या GRचं ओबीसी संघटनांनी सुद्धा स्वागत केलंय, आमच्या मनात शंका नाही असंही ओबीसींनी स्पष्ट केल्याचं फडणवीसांचं विधान। छगन भुजबळ कॅबिनेटमधून निघून गेले नाहीत, या GRमुळे ओबीसींचं नुकसान नाही, भुजबळांना आश्वस्त केलं आहे, हा सरसकट GR नाही, फडणवीसांचं वक्तव्य। जालन्याच्या घनसावंगी तहसील कार्यालयावर ओबीसी बांधवांचा मोर्चा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याची मागणी, आंदोलकांनी शासन निर्णय फाडला। ठाण्याच्या शहापूरमध्ये ओबीसी समाजाची साखळी उपोषणाची तयारी, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी, शहापूर पंचायत समितीच्या आवारात साखळी उपोषण सुरू। लोणार शहरामध्ये ओबीसी समाज आक्रमक, अध्यादेश रद्द करण्याची मागणी, सकल ओबीसी समाजाच्या वतीनं अध्यादेशाची होळी करून केला निषेध। अकोल्यात मराठा आरक्षणाच्या GR विरोधात ओबीसी समाजाचं आंदोलन, सरकारनं काढलेला GR तात्काळ रद्द करण्याची आंदोलकांची मागणी। चंद्रपुरात ओबीसी समाज आक्रमक, 48 तासात मराठा आरक्षणाचा शासन निर्णय रद्द करा, अन्यथा ओबीसी आयोगाच्या अध्यक्षांना रस्त्यावर फिरू देणार नाही, आंदोलकांचा इशारा। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची मराठा आरक्षण GR बाबत सकारात्मक प्रतिक्रिया, राज्य सरकारनं GR काढून त्यांची अंमलबजावणी करावी अशी केली मागणी। किरीट सोमय्या न मंत्री न आमदार, मग पोलिसांवर दबाव का टाकतात, यशोमती ठाकूर यांची टीका, आमच्यासाठी देशाची सुरक्षा महत्वाची, काँग्रेससाठी वोट बँक महत्वाची, किरीट सोमय्या यांचं प्रत्युत्तर। खोक्या उर्फ सतीश भोसलेचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, खोक्याचा मुक्काम आता कारागृहातच, मारहाण आणि गुंडगिरी प्रकरणामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक। मुंबईच्या पश्चिम मालाडच्या सोमवार बाजारामध्ये परिसरामध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात यश, आगीचं कारण अस्पष्ट। नाशिकच्या मालेगावातील शालिमार सायझिंगमध्ये भीषण आग, आगीमध्ये 3 घरं जळून खाक, संसारोपयोगी वस्तू सुद्धा जळून लाखो रुपयांचं नुकसान। नांदेडमध्ये सततच्या पावसामुळे भूजल पातळीमध्ये वाढ, अनेकांच्या बोरवेलला लागलं पाणी, भूजल पातळी वाढल्यामुळे बोरवेलमधून पाणी स्वतःहून आलं बाहेर। पनवेलमध्ये खुनाच्या आरोपीचा पोलिसांवर कुऱ्हाडीनं हल्ला, 2 पोलीस गंभीर जखमी। बुलढाणा जिल्हा कामगार कार्यालयामध्ये मनसेचा राडा, अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा, कामगारांची अडवणूक होत असल्यामुळे बुलढाण्यामध्ये मनसे आक्रमक। अमरावतीत अंगणवाडी सेविकांचं धरणे आंदोलन, विविध प्रलंबित मागण्यांसाठी महिला आणि बालकल्याण भवनासमोर धरणे आंदोलन। बीडमध्ये राष्ट्रीय आयोग अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा। लोकल रेल्वेतून तोल जाऊन तरुण ठाण्याच्या खाडीत पडला, दारावर लटकून रेल्वे प्रवास करत असताना तोल जाऊन तरुण पडला, बोटींच्या साहाय्यानं युवकाचा शोध सुरू। अकोल्यात व्यापाऱ्याच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीची काढली धिंड, हत्या केलेल्या ठिकाणीच काढली धिंड, नागरिकांमधील भीती कमी करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न। उल्हासनगरच्या शासकीय बाल सुधारगृहातून 6 मुलींचं पलायन, मुलींनी सुरक्षा रक्षकाच्या रूममधून चावी चोरून काढला पळ, 4 मुली सापडल्या, दोघींचा शोध सुरू। दुबईतल्या साईभक्ताकडून साईबाबांना तब्बल 1,58,00,000चं सुवर्णदान, आजवरचे साईबाबांचं सगळ्यात मोठं दान, भाविकाकडून नाव जाहीर न करण्याची साई संस्थानला विनंती। अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचा गणेशोत्सवात ढोल वादनात सहभाग, गणेश मंडळांच्या भेटीदरम्यान ढोल वाजवत केला आनंद साजरा। घाटकोपरमध्ये संदीप आमरे यांच्या घरी मनोभावे गणरायाची स्थापना करण्यात आली, आमदार राम कदम यांनी आमरे कुटुंबियांच्या घरी भेट देत घेतला बाप्पाचा आशीर्वाद। धुळे जिल्ह्यामध्ये 9व्या दिवशी मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन, पारंपरिक वाद्याच्या तालावर थिरकत बाप्पाची विसर्जन मिरवणूक।
बीडच्या माजलगाव शहरातील ऐतिहासिक मानाच्या टेंबे गणपतीची उत्साहात स्थापना. निजामकालीन राजवटीत 125 वर्षापूर्वीपासून आजच्या दिवशी स्थापना करण्याची परंपरा. बेळगावात कपिलेश्वर तलावाजवळ मनपाचे 100 कर्मचारी अधिकारी तैनात. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांचा आदेश. गोंदियामध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. सण उत्सव शांततेत पार पडावेत असा दिला संदेश. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला रूट मार्च. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील अभ्यंकर कुटुंबियांनी साकारली भगूरमधील सावरकर वाड्याची प्रतिकृती. संपूर्णपणे इको फ्रेंडली असलेल्या प्रतिकृतीवर रेखीव कलाकुसर. कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बीचा वापर. डीजेचे मालक आणि मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल. सुमारे 4.5 लाखांचं साहित्य जप्त. इंदापूरचा कारभारी. गणपती बाप्पाला 35 किलो चांदीचे दागिने परिधान. छत्रपती शिवाजी मित्र मंडळाच्या बाप्पाची इंदापूरचा कारभारी अशी ओळख. नाशिकच्या येवला शहरामध्ये संत गजानन महाराज मित्र मंडळाची सजीव देखाव्याची परंपरा कायम. यंदा मंडळानं साकारला पौराणिक कथेवर आधारित नृसिंह अवताराचा सजीव देखावा. घाटमाथ्यावर आज मुसळधार पावसाचा अलर्ट. पुणे शहरामध्ये घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. तर गणेश विसर्जनाच्या दिवशी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा. जालन्यामध्ये जलकुंड निर्मितीचं काम अंतिम टप्प्यात. 19 कोटी रुपये खर्चून शहरातील मोतीबाग इथे उभारला जलकुंड. मालेगाव विभागातील गिरणा धरण 96% भरलं. धरणाचा एक दरवाजा उघडून 814 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. धरण 100% भरण्याच्या मार्गावर असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. जालन्याच्या जाफराबाद शहरामध्ये झालेल्या जोरदार पावसानं सखल भागात साचलं पाणी. विद्यार्थी आणि नागरिकांना सहन करावा लागला त्रास. पालघर जिल्ह्यामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस. पश्चिम किनारपट्टीसह पूर्व भागात सुद्धा पावसाची हजेरी. सखल भागात पाणी साचलं. गणेश मूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर घाणेवाडी तलावाच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी. घाणेवाडी तलावात विसर्जन केलं तर कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणामधून तापी नदीपात्रात 95,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाचे 16 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले. इंदापूरच्या उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 20,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. उजनी धरणाचे 16 दरवाजे उघडले. नदीकाठी राहणाऱ्या गावकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा. नांदेडमध्ये 5 दिवसापासून पावसाची विश्रांती. पैनगंगा नदी मात्र अजूनही खवळलेलीच. नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा सुद्धा ओसंडून वाहतोय. बेळगावच्या नार्वेकर गल्लीमध्ये आगीत होरपळून वृद्ध महिलेचा मृत्यू. घरात दिवा पडून आग लागल्याची माहिती. धाराशिवच्या नळदुर्ग जवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात. अपघातात दोघांचा मृत्यू. 3 जण गंभीर जखमी. पुण्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवारांची कार्यशाळेला उपस्थिती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर फक्त 42 हरकती. आज हरकत घेण्याची शेवटची मुदत. केडीएमसीच्या 27 गावांच्या प्रभाग रचनेला तीव्र विरोध. 27 गावांचा प्रभाग रचनेचा संघर्ष पेटला. भारतीय नौदलामध्ये 15 वर्ष सेवा करून निवृत्त झालेल्या जवानाचं इंदापुरात जल्लोषात स्वागत. अमोल पोद्दार हे त्यांच्या मातृभूमीत परतताच समस्त इंदापूरकरांनी केलं स्वागत. समोसे आणले नाहीत म्हणून पत्नीनं पतीला केली मारहाण. उत्तर प्रदेशच्या पिलीभीत मधला अजब प्रकार. मारहाणीचा घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये गोंधळ. बंगाली स्थलांतरितांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत सत्ताधारी पक्षानं आणलेल्या ठरावावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षाची घोषणाबाजी. भाजपचे मुख्य प्रतोद निलंबित. खवळलेल्या यमुनेचं भयावह रूप. पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर. बाजारपेठांमधील परिसरांना तलावाचं स्वरूप. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत 2025 मध्ये आयआयटी मद्रासनं अव्वल स्थान पटकावलं. सर्व शैक्षणिक संस्था आणि अभियांत्रिकी अशा 2 गटांमध्ये आयआयटी मद्रास अव्वल. टॉप 10 युनिव्हर्सिटीच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. गेल्या वर्षी 3ऱ्या क्रमांकावर असलेलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यंदा पहिल्या 10 मध्ये सुद्धा नाही. पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठ पहिल्या क्रमांकावर. अमेरिकन सैन्यानं व्हेनेझुएलाच्या एका बोटीवर केला हल्ला. हल्ल्यामध्ये 11 जणांचा मृत्यू. ट्रम्प यांनी बोटीवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचा खुलासा.
जर्मनीच्या लष्करानं युरोपच्या पूर्व सीमेच्या संरक्षणासाठी क्वाड्रिका 2025 नावाचा मोठा लष्करी सराव सुरू केलाय. जर्मनीसह 14 नाटो सदस्य देशांचे सैनिक झाले सहभागी. जेरुसलेममध्ये आंदोलकांनी काही काळ रोखून धरल्या रेल्वे लाईन. आंदोलन चिघळल्यामुळे पोलिसांकडून पाण्याचा मारा. काही आंदोलकांना पोलिसांनी रेल्वे रुळावरून ओढून नेलं बाहेर. नाटोचे सरचिटणीस मार्क रुट्टे यांनी झेक प्रजासत्ताकमध्ये रशियाबद्दल निष्काळजी राहू नका असा इतर देशांना दिलाय इशारा. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पॅरिसमध्ये अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकोफ यांच्याशी गुप्त बैठक केल्याची माहिती. युक्रेनसाठी दीर्घकाळ लष्करी मदत सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून बैठक. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन, रशिया आणि उत्तर कोरिया अमेरिकेविरुद्ध कट रचत असल्याच्या आरोपांना फेटाळलं. चीन इतर देशांसोबतचे राजनैतिक संबंध तिसऱ्या पक्षाला लक्ष्य करून विकसित करत नाही, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांचं वक्तव्य. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय तरुणाला स्थलांतरांविरोधातील मोर्चामध्ये धक्काबुक्की. व्हिडिओ व्हायरल. भारतीय व्यक्ती मोर्चामध्ये बोलत असताना आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. म्यानमार आणि शेजारील थायलंडमध्ये 5 महिन्यापूर्वी आलेल्या भीषण भूकंपानं मोठ्या प्रमाणात नुकसान. केंद्र असलेलं मांडले शहर सगळ्यात जास्त नुकसानाच्या तोंडाशी. भूकंपामध्ये आतापर्यंत 4000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू. पोर्तुगालची राजधानी लिस्बनमधील ट्रामच्या अपघातातील मृतांचा आकडा 17वर. जखमी झालेल्या 23 लोकांपैकी 2 रुग्णालयात मृत्यू. अपघातामध्ये आणखी 21 जण जखमी झाल्याची माहिती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये चर्चा. 190 वर्ष जगणं शक्य होईल का या मानवी आयुर्मान विषयावर दोघांमध्ये झाली चर्चा. लिस्बनमध्ये झालेल्या भीषण ट्राम अपघाताबद्दल एका ब्रिटिश महिलेनं सांगितला धक्कादायक अनुभव. ट्राममध्ये प्रवास करणार होते मात्र प्रवास करायचा राहिला असं ब्रिटिश महिलेनं सांगितलेलं आहे. या अपघातामध्ये 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हॉकी आशिया कपच्या सुपर 4 टप्प्यामध्ये भारतानं मलेशियाचा 4-1 असा पराभव केलाय. संघानं सुपर 4 पॉइंट्स टेबलमध्ये यावेळेला नंबर 1चं स्थान मिळवलेलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राची सर्वच क्रिकेट फॉर्मॅटमधून निवृत्ती. खेळानं भरपूर दिलं असं म्हणत व्यक्त केल्या भावना. भारतीय क्रिकेटपटू यस्तिका भाटिया महिला विश्वचषकातून पडली बाहेर. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया मालिका खेळू शकणार नाही. भारताच्या शालेय संघाची पहिल्यांदाच जागतिक शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड. 46 खेळाडूंनी सिद्ध केली गुणवत्ता. चीनमध्ये होणार स्पर्धा. भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजानं राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कबड्डी आणि रस्सीखेचचा घेतला आनंद. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणं आवश्यक. ट्रम्प प्रशासनाचा भारतावर लावलेल्या टॅरिफबाबत न्यायालयामध्ये अजब युक्तिवाद. पत्नी प्रिया मराठेच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वीच शंतनू मोघे यांची येड लागलं प्रेमाचं या मालिकेत झाली होती एंट्री. स्टार प्रवाह वाहिनीनं शेअर केला प्रोमो. अभिनेत्री रसिका वखारकरने सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली. लव्ह इन द एअर असं कॅप्शन देत एका व्यक्तीसह फोटो केलाय शेअर. त्या व्यक्तीचा मात्र खुलासा अजूनही झाला नसल्याची माहिती. संगीत देवबाभळी नाटकातील अभिनेत्री शुभांगी सदावर्ते यांचा घटस्फोट. शुभांगी आणि संगीतकार आनंद ओक 5 वर्षांच्या संसारानंतर झाले विभक्त. आनंद यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती. 2019 मध्ये डोळा मारल्याच्या सीनवरून रातोरात व्हायरल झालेली प्रिया प्रकाश वॉरियर परम सुंदरी सिनेमात बॅकग्राऊंड अभिनेत्री म्हणून झळकली. तिच्या पांढऱ्या साडीतला लुक व्हायरल. इंडोनेशियाची पहिली स्टार्टअप कंपनी असलेल्या गोजेकचे सहसंस्थापक आणि माजी मंत्री नाडियम अनवर मकारीम यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली झाली अटक. युरोपातील लोकप्रिय टीव्ही सिटकॉमचे लेखक ग्राहम लाईनहान यांना लंडन कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. त्यांच्यावर एका ट्रान्सजेंडर महिलेचा छळ आणि तिचा फोन तोडण्याचा आरोप करण्यात आलाय.